श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांचे चरणी त्रिवार मुद्रा, परमपूज्य गुरु माऊली यांचे चरणी त्रिवार वंदन आणि सर्व सेवेकरित्या बोलणं श्री स्वामी समर्थ. बघा, आज आपण कशाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर आज आपण गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. आता येत्या 30 तारखेपासून आपला सप्ताह चालू होत आहे आपल्या केंद्रामध्ये. तर केंद्रामध्ये सप्ताह चालू होत असताना आपल्याला गुरुचरित्र पारायण प्रचंड प्रमाणात आपले सेवेकरी गुरुचरित्र पारायणाला बसत असतात. तर आपले जुने सेवेकरी जे असतात त्यांना माहिती आहे की आपण गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, कोणते नियम कशा पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे याबद्दल सगळी माहिती त्यांना आहे. पण जे नवीन सेवेकरी असतात त्यांना माहिती नसतं की आपल्याला गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत. तर त्याबद्दल आपण आज जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण केंद्रामध्ये पारायण करत असतो तर त्या दिवशी आपल्याला, ज्या दिवशी आपला सप्ताह चालू होतो त्याच दिवसापासून आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं असतं. पण जेव्हा आपण घरी गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा आपल्याला शुक्रवारी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे. गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक कुत्रा, एक गाय आणि 4 कुत्रे यांना आपल्याला नैवेद्य खाऊ घालायचा आहे गुरुवारच्या दिवशी. आणि आपल्याला शुक्रवारच्या दिवशी गुरुचरित्र पारायण सुरू करायचं आहे. आपण जर घरी करत असू तर, आणि जर आपण केंद्रामध्ये आता सप्ताहाच्या काळात आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत तर ज्या दिवशी आपला सप्ताह चालू होईल, आता समजा मंगळवारी आपला सप्ताह चालू होत आहे तर त्या दिवसापासून आपल्याला केंद्रामध्ये करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याची सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर आपण जर घरी शुक्रवारी सुरुवात केली तर आपल्याला शुक्रवारीच त्याची सांगता करायची आहे. 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण आपलं वाचन पूर्ण होतं. त्याच्यानंतर आपल्याला 7व्या दिवशी ग्रंथ आपल्याला उचलायचा नसतो, तर 8व्या दिवशी ग्रंथ आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवून आपल्याला तो ग्रंथ उचलायचा असतो. अशा पद्धतीने हा पहिला नियम आहे. दुसरा नियम काय आहे तर गुरुचरित्र पारायण करायच्या अगोदर किंवा आदल्या दिवशी आपल्याला एक गाय आणि 4 कुत्रे यांना आपल्याला नैवेद्य खाऊ घालायचा आहे. तर हा नैवेद्य आपल्याला का खाऊ घालायचा असतो तर कसं आहे, गाय म्हणजे हे आपली पृथ्वी जी आहे पृथ्वीचं प्रतीक आहे आणि 4 कुत्रे जे आहेत ते आपले 4 वेदांचं प्रतीक आहे. तर आपल्याला यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा नैवेद्य त्यांना आदल्या दिवशी खाऊ घालायचा असतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने हा दुसरा नियम आहे. त्याचबरोबर तिसरा नियम आपला काय आहे तर गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला एकतर पूर्वेकडे तोंड करून वाचन करायचं आहे, नाही तर मग आपल्याला उत्तरेकडे तोंड करून वाचन करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला बसून वाचन करायचं आहे. आणि त्याचबरोबर हे झाला आपला तिसरा नियम. त्याच्यानंतर आपल्याला गुरुचरित्र पारायण वाचन करत असताना आपल्याला गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी अगोदर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ जप करायची आहे. त्याच्यानंतर गायत्री मंत्राचे 1 माळ जप करायचे आहे. त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्ष याचं वाचन करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे. हा झाला आपला तिसरा नियम. त्याचबरोबर चौथा नियम काय आहे तर गुरुचरित्र पारायण करत असताना पहाटे 3 वाजल्यापासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही हे पारायण करू शकता. फक्त या काळातला जो 12 ते 12:30चा टायमिंग आहे तो फक्त आपल्याला वर्ज्य करायचा आहे. त्यावेळेस फक्त आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं वाचन करायचं नाही. का करायचं नाही तर त्यावेळेस आपले दत्त महाराज हे भिक्षा मागण्यासाठी गेलेले असतात. त्याच्यामुळं आपल्याला 12 ते 12:30 हा काळ आपल्याला वर्ज्य करायचा आहे. आणि त्याच्यानंतर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत आपल्याला परान्न बिलकुल घ्यायचं नाही. लोकांचं आपल्याला अजिबात खायचं नाही. परान्नाचे दोष खूप भयंकर असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करत असताना अजिबात लोकांचं खायचं नाही. हा, आपल्या घरामध्ये आपल्या आईच्या हातचं, आपल्या समजा जेंट्स करत असतील तर त्यांना त्यांच्या पत्नीच्या हातचं, त्याचबरोबर बहिणीच्या हातचं असं चालतं. पण लोकांच्या हातचं, इतर कोणाच्याही हातचं आपण खाऊ नये. कोणाच्या नातेवाईकांच्या घरी किंवा अजून शेजारी पाजाऱ्यांच्या घरी असं अजिबात आपण परान्न घ्यायचं नाहीये. आणि त्याच्यानंतर आपल्याला एकदधान्य, म्हणजे जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करत आहोत तेव्हा आपल्याला एकदधान्यच खाऊन आपल्याला राहायचं आहे. किंवा म्हणजे कसं की पहिल्या दिवशी आपण जर गुरुचरित्र पारायणाला बसलो तर त्या दिवशी आपण जर चपाती खाल्ली तर आपल्याला 7 दिवस चपातीच खायची आहे. भाकरी खाल्ली तर 7 दिवस आपल्याला भाकरीच खायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक नियम पाळायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला भाज्या कुठल्या खायच्या आहेत तर आपण हिरव्या भाज्या सगळ्या खाऊ शकतो. द्विदल अन्न शक्यतो आपल्याला टाळायचं आहे.
ते कशासाठी टाळायचं आहे तर काही गोष्टी पित्तजनक असतात, त्या आपल्याला ते खाल्ल्यानंतर त्रास होतो. मग आपल्याला त्रास झाल्याच्या नंतर आपलं मन जे आहे ते वाचनात लागत नाही, आपलं लक्ष जे आहे ते वाचनात लागत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला हे काही गोष्टी आहेत ज्या वर्ज्य करायच्या सांगितलेल्या आहेत, खायच्या नाही सांगितलेल्या आहेत. तर ते याच्याचमुळे सांगितले आहेत की आपल्या शरीराला त्रास होऊ नये. आपल्या शरीराला जर त्रास झाला तर आपण आपलं लक्ष त्या वाचनामध्ये बिलकुल लागत नाही, तर याचा म्हणजे त्याचा काही अर्थ राहत नाही. आपण जे वाचन करतो मग त्याचा काही अर्थ राहत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन नक्कीच करायचं आहे. 7 दिवस आपण जर गुरुचरित्र पारायणाला बसलो तर 7 दिवस आपल्याला कडेकोट ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये 7 दिवस कसल्याही प्रकारचं नॉनव्हेज, अंडी किंवा अशा वेगवेगळं जे हे आहे तर ते आपल्याला अजिबात आपल्या घरामध्ये 7 दिवस करायचं नाहीये. 7 दिवस आपल्याला एकदम पावित्र्य आपल्या घरामध्ये पाळायचं आहे. त्या अशा पद्धतीचा तो नियम आहे. त्याचबरोबर आपल्या 7 दिवसाच्या काळामध्ये जर एखादा व्यक्ती मृत पावला तर त्या मृत व्यक्तीच्या अंत्यविधीला आपल्याला जायचं नाहीये. आपण जर गुरुचरित्र पारायणाला बसलो असत तर आपण जायचं नाहीये. त्याचबरोबर आपल्या घरात जर कोणा अशी अशुभ घटना घडली तर जो ग्रंथ आपण वाचन चालू आहे तो ग्रंथ अर्धवट न सोडता कोणाच्या तरी दुसऱ्या व्यक्तीच्या हातून तो आपला ग्रंथ आपल्याला वाचन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा हा पण नियम आपल्याला पाळायचा आहे. ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. कधी कधी ऐन वेळेला अशा गोष्टी घडतात, मग माहिती नसतं, मग याला विचार त्याला विचार. तर त्याच्यासाठी मी सांगून देते की आपल्याला जर आपल्या घरात अशी गोष्ट घडली किंवा बाहेर कुठं अशी गोष्ट घडली तर बाहेर घडली तर आपल्याला त्यांच्या अंत्यविधीला जायचं नाही, त्यांच्या घरी पण 10 दिवस आपल्याला जायचं नाही. त्याचबरोबर आपल्या घरात जर अशी घटना घडली तर आपल्याला ते गुरुचरित्र पारायण अर्धवट ठेवायचं नाही, तर आपल्याला ते कोणाच्या तरी हातून पूर्ण करून घ्यायचं आहे वाचन. तर अशा पद्धतीचा हा एक नियम आहे. त्याचबरोबर आपले जे मासिक धर्माचे 4 दिवस असतात तर ते 4 दिवसही आपल्याला कडेकोटपणे पाळायचे आहेत. या 4 दिवसामध्ये आपल्याला वाचन करायचं नाही, किंवा वाचन करत असताना आपल्याला जर अचानक अशी वेळ आली तर आपल्याला ते राहिलेलं वाचन दुसऱ्या व्यक्तीकडून पूर्ण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचा हाही नियम आपल्याला पाळायचा आहे. त्याचबरोबर आपलं वाचन पूर्ण झाल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी आपलं वाचन पूर्ण झालं आणि 8व्या दिवशी आपल्याला आपल्या ग्रंथाची सांगता करायची. तर मग सांगता करत असताना आपण कशा पद्धतीने करू, तर आपण आपल्या घरामध्ये जर केलेलं असेल पारायण तर आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांना एक नैवेद्याचं ताट बनवायचं आहे. त्याचबरोबर कुलदेवी, कुलदैवत यांना नैवेद्याचं एक ताट बनवायचं आहे आणि आपल्या ग्रंथालाही एक नैवेद्याचं ताट बनवायचं आहे. गोडाधोडाचं तुम्ही काही बनवू शकता. त्याचबरोबर अशा पद्धतीने सगळा नैवेद्य करून 4 ताट भरून ग्रंथाला नैवेद्य दाखवून, महाराजांना नैवेद्य दाखवून, कुलदेवी कुलदैवतांना नैवेद्य दाखवून तुम्ही या पारायणाची सांगता करू शकता. हे आपल्या घरामध्ये झाल्यानंतर घरामध्ये आपण जर पारायण केलं तर नाही, तर आपलं केंद्रामध्ये पारायण करत असताना आपल्याला फक्त ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. काळे कपडे आपल्याला घालायचे नाहीत 7 दिवस. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नॉनव्हेज वगैरे आपल्याला आणायचं नाही. 7 दिवस नॉनव्हेज खायचं नाही. आणि त्याचबरोबर जे एकधान्य आहे ते एकधान्य खाऊनच आपल्याला राहायचं आहे. म्हणजे चपाती खाल्ली तर चपातीच खाऊन राहायचं आहे, भाकरी खाल्ली तर भाकरीच खाऊन राहायचं आहे. त्याचबरोबर द्विदल अन्न आपल्याला अजिबात खायचं नाही. हिरव्या पालेभाज्या तुम्ही खाल्ल्या तरी चालतील. अशा पद्धतीचे जे नियम आहेत हे नियम पाळूनच आपण गुरुचरित्र पारायण करायचं आहे. येत्या 30 तारखेला आपला सप्ताह चालू होत आहे आपल्या केंद्रामध्ये. तर जेवढे नवीन सेवेकरी आहेत तेवढ्या नवीन सेवेकऱ्यांना मी हेच सांगेन की तुम्हाला जर अडीअडचणीतून बाहेर पडायचं असेल, सांसारिक अडीअडचणीतून बाहेर पडायचं असेल तर गुरुचरित्र पारायण नक्की करून बघा. यातून तुम्हाला नक्की काही ना काही मार्ग सापडतो. आपले प्रश्न मार्गी लागायला सुरुवात होते. आणि कसं आहे, जेव्हा आपण केंद्रामध्ये पारायण करत असतो तेव्हा केंद्रामध्ये पारायण करत असतो तर एकाच वेळेला 600, 700, 800 असे सेवेकरी पारायणाला बसलेले असतात. तर मग हे पारायणाला बसत असताना आपणही त्यातले एक पारायण करण्यासाठी आपणही एक त्यात बसलेले असतो. तर 700 लोकांचं पारायण केलेलं जे पुण्य आहे ते पण आपल्याला लागून जातं. आपलेही 700 पारायण झाल्याचं पुण्य आपल्याला मिळून जातं. असं जर आपल्याला 700 पारायण करायचं म्हणलं तर किती दिवस लागतील याची गणत नाही. आणि एवढे पारायण आपण करू शकत नाही. जास्तीत जास्त कितीही ठरवलं तरी आपण 12 महिन्याचे 12 पारायण फक्त करू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपण
पारायण याच्यापेक्षा जास्त करू शकत नाहीत. तर त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे, तर जास्तीत जास्त आपल्याला केंद्रामध्ये ज्या सेवा आपल्याला सांगितलेल्या जातात, सामूहिक सेवा ज्या करायच्या सांगितल्या जातात, तर त्या सेवेमध्ये आपण जास्तीत जास्त आपल्याला सहभागी व्हायचं आहे. माझी हीच सर्वांना प्रार्थना आहे की सगळ्यांना विनंती आहे की आपण येत्या 30 तारखेला जो सप्ताह चालू होत आहे, त्या सप्ताहामध्ये सर्वांनी गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे. जे गुरुचरित्र पारायणाला नक्की बसणार आहेत त्यांनी कमेंट्समध्ये नक्कीच सांगून द्यायचं आहे की मी गुरुचरित्र पारायणाला यावेळेस बसणार आहे ताई. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.